घराचं स्वप्न हे प्रत्येकाचंच असतं. आपलं घर सुंदर, छान आणि पॉझिटिव्ह असलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. आणि असंच आज माझ्या भावाच्या घराची पूजा होती आणि तो आमच्या 5 बहीण भावांमध्ये सगळ्यात लहान आहे आणि तरीसुद्धा तो इतकं छान प्रकारे सगळं काही मॅनेज करतो हे बघून खरंच मनाला फार शांती मिळते. खूप छान वाटतं. अशीच पावलोपावली त्याची प्रगती होत राहावी यापेक्षा जास्त एका बहिणीला कायच हवं असतं. असंच आज माझ्या लहान भावाच्या घराची पूजा होती आणि त्याच्या सगळ्यांना तर ह्या गोष्टीचा आनंद होताच, पण माझा जरा जास्त होता. तर ब्राह्मण बुवांना सकाळीच बोलवून घेतलं होतं, कारण सकाळीच पूजा आटपून घ्यायची होती. त्यानंतर होम, आरती ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. अशीच प्रत्येकाची लगबग चालू होती. कोणी स्वयंपाक करत होतं, कोणी प्रसाद करत होतं, तर कोणी बाकीचं आवरत होतं. आणि मी मात्र माझ्या मुलांना घेऊन बसले होते, कारण माझ्या मुलांना सांभाळणं एक मोठा टास्क आहे. आता 2 ते 3 दिवसापासून घराचं काम झालेलं, पण तरीसुद्धा मम्मी घरात स्वयंपाक करत नव्हती, कारण पूजा झाल्याशिवाय माझं चाललेलं की मम्मी तू करू नको, घरात नंतर करत जा. ह्या गोष्टी जितक्या आपण पाळल्या तर तितक्याच फॉलो केल्या जातात आणि प्रेमाने जेव्हा आपण करतो तर त्या गोष्टींचा आनंदही तितकाच असतो. घराची पूजा झाल्यानंतर पाहुणे, परत घरातली जितकी काही मंडळी होती ती, मित्रपरिवार, ह्या सगळ्यांचं येणं जाणं चालू झालं. सगळ्यांनी त्याला भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि पुढच्या वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या. आता हे सगळं चालू असताना आम्ही तरी कसं मागे राहायचं, म्हणून आम्हीही एक छोटंसं प्रेमाची भेट आम्ही त्याला दिली. मनाने श्रीमंत असणाऱ्या माझ्या भावाला पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा. आता फक्त वहिनी घेऊन ये बाबा असं त्याला सांगून आजचा ब्लॉगही इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सेव्ह करा आणि फॉलोही करा. बाय.